अतिवृष्टी बाधित शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित। ता मंडळातील अनेक गावातील शेतकऱ्यांना 2024 आणि 2025 मधील अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याची बातमी समोर आली आहे। महसूल मंडळाचे कर्मचारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना वारंवार सांगूनही ह्याकडे जाणून बुजून लक्ष देत नसल्यामुळे हट्टा मंडळातील शेतकरी ह्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यावेळी संदीप भैया माटेगावकर मित्र मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसमत विकास माने यांना दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ लवकरात लवकर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। आज आम्ही संदीप माटेगावकर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी माने साहेबांना निवेदन दिले। हट्टा मंडळातील माटेगाव आणि परळी या शिवारातील असंख्य शेतकऱ्यांना 2024-25 चं कुठलंही शासनाचं जे काय अनुदान जाहीर झाले एकही रुपया त्या खात्यावरती पडला नाही आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क केला। आम्ही अनेक वेळा निवेदनही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शेतकऱ्याला अजून या ठिकाणी शासनाची मदत मिळाली नाही आणि म्हणून सदरील बाब ही या ठिकाणी आम्ही सन्माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात ही बाब या ठिकाणी आज आणून दिलेली आहे। आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे। पुढच्या काही दिवसामध्ये जर यावर तोडगा नाही निघाला तर आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करू आणि हा इशारा आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे। काही 2024 चे शेतकरी आहेत, त्यांनाही अजून म्हणजे 2024 चाही विमा मिळाला नाही, अनुदान मिळालं नाही, जे काय अतिवृष्टीचं अनुदान होतं यामध्ये काही 2025 चे आहेत। म्हणजे एकीकडे शासन मोठमोठ्या पॅकेज जाहीर करतंय, मोठमोठ्या जाहिराती लावतंय, शेतकऱ्यांना मदत, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार म्हणतंय आणि दुसरीकडे मात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहतोय। ही दुटप्पी भूमिका केवळ काही लोक प्रशासन असल, प्रशासनाला हाताला धरून काही नेते मंडळी सुद्धा यामध्ये काही राजकारण करतात की काय अशा प्रकारचे संशय आम्हाला या ठिकाणी आलेला आहे। कारण नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला अनुदान मिळाले, परंतु जो सामान्य गाव पातळीवरचा शेतकरी आहे या शेतकऱ्याला मात्र अजून कुठलाही रुपया त्यांच्या खात्यावर पडला नाही। हे सतत तलाट्याला म्हणतात, तलाठी म्हणते हो हो होऊन जाईल, गावावर येतात, काहीतरी झेरॉक्स घेऊन जातात, पुन्हा त्याचा कुठलाही त्या ठिकाणी रिझल्ट जो यायला पाहिजे तो काही येत नाही आणि शेतकरी मात्र या अनुदानापासून वंचित राहतोय। म्हणून आता आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आता संदीप माटेगावकर मैदानात आता आरपारची लढाई जरी असेल तरी आम्ही त्या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी, या बळीराजाच्या न्याय हक्कासाठी, बळीराजाच्या अनुदानापासून एकही शेतकरी माझ्या मंडळातील वंचित राहणार नाही यासाठी मी स्वतः या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चितपणाने शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि त्यासाठी मी कटिबद्ध राहील।